नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. दोघांचीही नजरानजर झाली आणि दोघांची नजर एकमेकांमध्ये अडकली. तिचे पाणावलेले डोळे तो पाहू शकत होता आणि त्याच्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा तिच्या नजरेतूनही सुटल्या नव्हत्या. ती सुद्धा त्याची अधीर झालेली नजर फील करू शकत होती. पण आत्ता तो त्याच्या चेअरवरून उठला आणि एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने चालू लागला. तशी कधीपासून त्याच्यामध्ये गुंतलेली ती भानावर आली आणि त्याला आपल्या इतक्या जवळ येताना पाहून तिच्या हृदयाची स्पंदने खूपच फास्ट झाली. आता पुढे. तो आता तिच्या बरोबर समोर होता. त्याचे दोन्ही हात त्याच्या पॅन्टच्या खिशात घालून तिलाच बघत उभा होता तो, आय टू आय. ती एकटक त्याच्याकडेच पाहत होती आणि तो सुद्धा तिच्याकडेच. काय झालं? आश्चर्य वाटलं का मला माझ्या पायावर उभा असलेला पाहून? त्याने खूपच उपहासात्मक विचारलं तिला. तशी तिने तिची नजर दुसरीकडे फिरवली. स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपविण्याचा निष्फळ प्रयत्न होता तिचा. तुला काय वाटलं मी आयुष्यभर तसाच पडून राहणार होतो का बेडवर, आणि म्हणून तू तुझ्या बाकीच्या गरजा भागविण्यासाठी एका महिन्यातच मला सोडून त्या मानवचा हात धरून निघून गेलीस ना? रिडिक्युलस, तो चिडून बोलला. पण तिने मात्र डोळे कच्च मिटून घेतले होते. त्यातून अश्रूंची धार लागली होती. बट सी, आय एम परफेक्टली फाईन डिअर. कदाचित तू विसरली होतीस, मी अमित राज्याध्यक्ष आहे. देवाला जरी वाटलं असतं ना तरी त्याने मला कधीच त्या अवस्थेत ठेवलं नसतंच. कारण माझा जन्मच झालाय दुनियेवर राज्य करण्यासाठी. आणि बघ, करतोय मी राज्य. टुडे आय एम रेप्युटेड अमॉंग द टॉप बिझनेसमॅन इन द वर्ल्ड. आज जगातल्या सगळ्यात टॉप बिझनेसमॅनमध्ये माझी ख्याती आहे. तो एकदम गर्विष्ठपणे तिला सांगत होता. पण बोलण्यात थरथर होती त्याच्या. शब्द जड झाले होते. कारण हे सगळं सुख, वैभव, यश सगळंच त्याला तिच्यासोबत जगायचं होतं. पण आता ती त्याच्यासोबत नव्हती म्हणून ह्या सगळ्याची किंमत त्याच्या नजरेत शून्य होती. तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं. तिच्या मीतचं यश कधीच डोळ्यात खुपणार नव्हतंच तिच्या. तिला तर अभिमान वाटत होता त्याचा, खूपच जास्त. कोणीतरी बोलत होतं की हा जन्म नाही, येणारा प्रत्येक जन्म मी तुमच्यासोबत असेल. मग काय झालं त्या वचनांचं? बास, संपलं का सगळं? की कधी प्रेम नव्हतंच केलं, फक्त दिखावा होता तो? तो खूपच कुत्सितपणे तिच्या भोवती गोल फिरून तिला न्याहाळून बोलत होता. इतक्या वर्षांची पूर्ण भडास आज त्याला काढायची होती. पण ती मात्र गप्प होती. कारण तिला माहीत होतं ती इथून निघून जाताना ज्या प्रकारे सिच्युएशन क्रिएट करून गेली होती त्याचेच पडसाद होते ते. त्याचा राग निघणारच होता तिच्यावर. बोल, आता बोलणार नाहीस का तू? का? आता बोलायला काहीच शिल्लक राहिलं नाही का? पण जो माझ्यावर अटॅक झाला ते एका अर्थी बरंच झालं. ॲटलिस्ट तुझा खरा चेहरा तरी दिसला मला. नाहीतर हा प्रेमाचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्या बाईसोबत मला पूर्ण आयुष्य काढावं लागलं असतं. तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. पण ह्यावेळी बोलताना त्याचे डोळेसुद्धा पाणावले होते. तो बोलत तर तिला होता, पण त्याच्या हृदयाला किती वेदना होत होत्या त्याचं मोजमाप नव्हतं. तिलाही त्याचं दुःख कळत होतं. म्हणून आता त्याच्या नजरेत अडकलेली तिची नजर तिने वळवली आणि आजूबाजूला बघू लागली ती. कारण तिचे पण डोळे पाणावले होते. एनिवेज, खुश तर खूप असशील ना तू? अमित नाही, ओह सॉरी, मीत नाही, पण मानव मिळाला तुला. तो मुद्दाम मीत शब्दावर जोर देत बोलला तसे तिने डोळे कच्च मिटले. खुश तर नक्कीच असशील तू, दिसतंय ते मला. आय कॅन सी एनिवे. कदाचित माझ्यासोबत इतकी खुश नव्हतीच, पण आता दिसते तू किती जास्त खुश आहेस. आय होप तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या असतील. तो तिची पूर्ण बॉडी स्कॅन करत खूपच खिन्न हसत बोलला. तसं तिला तर रडूच आलं. कारण तो कोणत्या अर्थाने बोलतोय कळत होतं तिला. त्याला वाटत होतं की मानवसोबत लग्न केल्यामुळे
आता ती स्लिम ट्रिम जानू न राहता थोडी अंगाने भरलेली दिसत होती त्याला. पण त्याला हे माहीत नव्हतं की तिचा जो ग्लो दिसत होता तो त्या लग्नामुळे नव्हे तर ती आई झाल्यामुळे आलेला होता. तुझ्या दोन मुलांना जन्म दिलाय तिने, मग ग्लो तर चढणारच होता ना तिच्यावर. तिला खूप वाईट वाटत होतं, रडू पण येत होतं, पण तिने स्वतःला सावरलं. मीत, ती बोलतच होती पण लगेच थांबली. पण इथे तिच्या तोंडून इतक्या वर्षांनी मीत ऐकून तो अस्वस्थ झाला. त्याच्या हृदयाची धडधड कैक पटीने वाढली आणि तो आशेने तिच्याकडे पाहू लागला. सॉरी, मिस्टर राज्याध्यक्ष, तुमचं झालं असेल तर मी जाऊ का? ती निर्विकार चेहऱ्याने बोलली तसा तो अजूनच चिडला. डिड आय आस्क टू गो? तो चिडून बोलला. एकतर आधीच त्याला तिचा इतक्या वर्षांचा राग होता, त्यात ती आता त्याला मीत न म्हणता मिस्टर राज्याध्यक्ष म्हणत होती, म्हणून अजूनच त्याला राग येत होता तिचा. नो, ती खाली मान घालून बोलली. देन डोंट मूव्ह फ्रॉम हिअर अंटिल आय से सो. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. तो पुन्हा रागातच बोलला तशी तिने होमध्ये मान हलवली. आता तो त्याच्या चेअरवर जाऊन बसला आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून काम करू लागला. आणि ती समोर उभी होती. ती खालीच बघत होती आणि तो डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला. लग्न झालंय ना तुमचं? मग लग्नानंतरचं नाव का नाही मेन्शन केलं प्रोफाईलमध्ये? त्याने एक भुवई उंचावून तिला विचारलं. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. खरं तर ह्या मागचं कारण तुम्ही शोधणं अपेक्षित होतं मीत, पण नाही. तुम्ही तर फक्त तुमच्या यशामागे धावत होतात. जगात सगळ्यात मोठं होण्याच्या नादात तुम्ही कधी विचारच केला नाही की मी असं का वागली असेल. तुम्ही कधीच आम्हाला शोधलं नाही मीत, जे मला अपेक्षित होतं. ती मनातच विचार करत होती. बोला मिसेस मोहिते, मी काहीतरी विचारतोय तुम्हाला. ती शून्यात बघत होती म्हणून त्याने पुन्हा विचारलं तिला. मिस्टर राज्याध्यक्ष, तो माझा पर्सनल चॉईस आहे, माझं आधीचंच नाव ठेवण्याचा. ती बोलली तसा तो खिन्न हसला. नक्की हेच कारण आहे ना की मग नवऱ्याचं नावच लावायचं नाही आहे? लाज वाटते का नवऱ्याचं नाव लावायला? म्हणजे ओके आहे ना सगळं? मानवचा चेहरा डोळ्यांसमोर आणत हातातला पेन गोल गोल फिरवत त्याने कुत्सित हसत विचारलं. तिच्या भांगेत जो सिंदूर तिने भरला होता तो टोचत होता त्याच्या नजरेला. मिस्टर राज्याध्यक्ष, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही आहे, कारण तुम्ही आता माझ्या पर्सनल लाईफबद्दल विचारत आहात. पण एक तुम्हाला आवर्जून सांगते, माझा नवरा लाखात नाही करोडोत एक आहे. मग त्याची लाज का वाटेल मला? उलट मला तर अभिमान आहे त्याचा, खूपच जास्त. आणि सर्वात महत्त्वाचं, माझं माझ्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि आयुष्यभर मी त्याच्यावरच प्रेम करत राहील. आय लव्ह हिम अ लॉट. ती माझ्या नवऱ्यावर ह्या शब्दावर जोर देत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. तशा त्याने रागाने स्वतःच्या हाताच्या दोन्ही मुठी कच्चा आवळल्या आणि तीच मूठ टेबलवर आपटली. पण त्याला बिचाऱ्याला कळलंच नाही की बाबा तूच तिचा नवरा आहे आजही. आय थिंक प्रेमाच्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. आणि अजून एक, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला द्यावीच लागतील, कारण तू आता एम्प्लॉई आहे ह्या रीमा फॅशन इंडस्ट्रीजची आणि त्यानुसार मी तुझा बॉस आहे इथे. सो माझ्यावर आवाज चढवायचा नाही, ओके? तो रागातच बोलला तशी ती शांत झाली, कारण तिला पण त्याचा राग माहीत होता आणि ह्या क्षणाला त्याचा राग आता भलताच वाढला होता, कारण तिने न कळत का होईना त्याच्या जखमेवरची खपली काढली होती. तिचं तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे हे बोलून दाखवलं होतं तिने, ज्याचा त्याने वेगळा अर्थ काढला होता. मिसेस मोहिते, आय डोंट नो व्हाय बट आय कांट सी युअर फेस इवन फॉर अ मोमेंट, सो आय एम फायरिंग यू फ्रॉम दिस जॉब. मिसेस मोहिते, मला माहीत नाही का, पण आता मी तुझा चेहरा एक क्षणही नाही पाहू शकत, म्हणून मी तुला ह्या जॉबवरून काढून टाकतोय. तो तिच्यावर धारधार नजर ठेवून रागात बोलला. तसे तिने डोळे कच्च मिटले. जिथे कधी काळी तिचा चेहरा बघण्यासाठी तो इतका तरसायचा, तिचा चेहरा बघितल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता, तिथे आज त्याला तिचा चेहरा सहन होत नव्हता. ह्याच्यापेक्षा अजून दुःख काय असू शकलं असतं तिच्यासाठी. तुम्ही बॉस आहात तर साहजिक आहे हा निर्णय घेऊ शकतात,
पण त्याची काहीच गरज पडणार नाही तुम्हाला, कारण मी आधीच ह्या जॉबवरून रिझाईन केलेलं आहे. कदाचित घाई गडबडीत तुम्ही पाहायचं विसरले असतील. कंपनीची पॉलिसी आहे म्हणून मला 6 महिने इथे काम करावं लागेल. फक्त तोपर्यंत तुम्हाला माझा चेहरा सहन करावा लागेल. त्यानंतर मी कधीच तुमच्या नजरेसमोर येणार नाही. ती बोलली तसा तो शॉक झाला. फक्त तिला त्रास व्हावा म्हणून तो तिला जॉबवरून काढू पाहत होता, पण त्यामुळे त्याला कित्येक पटीने जास्त त्रास होत होता. पण आता तिने खरंच ह्या जॉबवरून रिझाईन केलंय सांगितल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. म्हणजे फक्त 6 महिनेच ती माझ्यासमोर असणार आहे. तो मनातच विचार करू लागला. तुमचं झालं असेल तर मी जाऊ का आता, की अजून काही सुनवायचं बाकी आहे? ती रागात त्याच्याकडे पाहून बोलली. लीव्ह. तो दात एकमेकांवर घासत रागातच बोलला. तशी ती तिथून निघून गेली. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं तिचा इतका तिरस्कार करत होता तो. मग आता तिच्यावर राग राग करून तिला त्रास देऊन त्याला बरं वाटायला हवं होतं, पण नाही, घडत उलटच होतं. त्याला बरं वाटण्यापेक्षा उलट अजून जास्त त्रास त्यालाच होत होता. का अडकलोय मी अजून तिच्यात? ओ गॉड. तो स्वतःचं डोकं गच्च पकडून बोलला. जानू बाहेर आली आणि तिने एक मोकळा श्वास घेतला. तिला वाटत असूनही ती त्याला सत्य सांगू शकत नव्हती. तिची मजबुरीच होती तशी. तिचे डोळे अजूनही पाणावलेलेच होते. त्याच्या शब्दांची धार जी वाढली होती. त्याचा राग तिला खूप आधीपासूनच माहीत होता, पण ह्याआधी कधीच तो इतका रागात तिच्याशी बोलला नव्हता. नेहमीच जपलं होतं त्याने तिला, म्हणून आज तो ज्या टोनने तिच्याशी बोलत होता तिला रडायला येत होतं. पण त्याही परिस्थितीत एक स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली होती, कारण जरी तो तिच्याशी भांडला असला, तिला नको नको ते बोलला असला, तरी आज इतक्या वर्षांनी त्याचा मॅग्नेटिक आवाज तिने ऐकला होता. इतकी वर्षे तरसत होती ती त्याला भेटण्यासाठी, एकदा त्याचा आवाज ऐकण्यासाठी. पण तो क्षण मात्र आज आला होता तिच्या आयुष्यात. तिचा मी तिच्या समोर होता आणि त्याचा आवाज ऐकत होती ती. भलेही तो तिचा राग राग करत असला तरीही आवडत होता तिला त्याचा तो रागही, कारण तो जरी आपला राग राग करत असला तरी हे करताना त्याच्या हृदयाला किती जास्त वेदना होत असतील जाणून होती ती. प्रेमच इतकं जास्त होतं की दोघेही एकमेकांच्या फिलिंग समजून होते. तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का? कुणाल रागात किंजनला बोलला. मला बरोबर कळते मी काय बोलते ते. तू फसवलंस मला. मोठ्या मोठ्या बाता मारल्या की राज्याध्यक्ष एम्पायरचा तू एकटाच हकदार आहे, पण इथे येऊन मला कळलं की अमित राज्याध्यक्षच ह्या एम्पायरचा खरा मालक होता आणि पुढेही राहील. तू फक्त त्याच्या हाताखालचा एक नोकर बनून राहणार आहेस, जो आजही त्याची चाकरी करतोय. किंजल रागाने धुसफुसत बोलली. तशी त्याने रागाने हाताची मूठ आवळली. किंजल, लिसन टू मी फर्स्ट. तो तिला विनवत होता. नो, आय वोंट. मला आता इथे अजिबात राहायचं नाहीये. तू त्या अमितच्या हाताखालचा नोकर आहेस आणि इथे घरात पूर्ण सत्ता मोठी मॉमची आहे. माझं अस्तित्व काय आहे? ह्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केलं का? तू तर म्हणाला होतास की मला राणीसारखी बनवून ठेवशील. मग काय झालं त्याचं? काही करताना, कोणताही निर्णय घेताना आधी त्या अमितची परमिशन घ्यावी लागते. मग मोठी मॉम अँड मोठे डॅड आहेतच, त्यांनाही विचाराच. अरे यार, माझी पर्सनल लाईफ आहे की नाही काही? इतकी वर्षे मी वाट पाहिली, पण काहीच झालं नाही. आणि मला नाही वाटत की ह्या पुढेही तुझ्याच्याने काही होईल. म्हणून मी आता निर्णय घेतलाय की मी US ला माझ्या डॅडकडे जाणार, ते पण कायमची. ती स्वतःची बॅग भरत बोलली. तसा तो शॉक झाला. किंजल, अगं काय बोलतेस तू? प्लीज नको जाऊस, तो बोलला. मग काय करू? आता अमितचं लग्न पण होईल, मग ती शर्वी आहेच माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. तुला काय वाटतं मी असंच माझं आयुष्य वाया घालवीन का? नो वे. तू थांब इथेच, पण मी चालले, ती रागात बोलली. किंजल, किंजल ऐक ना. हे बघ, मला थोडा वेळ दे, मी सगळं सॉर्ट करेन. प्लीज. जर नाही झालं तर तू जा, पण इतक्या घाईत हा निर्णय नको घेऊस प्लीज. तो बोलला तशी ती विचार करू लागली. ओके, 3 महिने. 3 महिने मी वाट बघेन. नाहीच झालं काही तर मात्र मी माझ्या डॅडकडे निघून जाईन. ती बोलली तसं त्याच्या जीवात जीव आला.
ॲटलिस्ट तिने त्याला थोडा वेळ तरी दिला होता, म्हणून हायसं वाटलं होतं त्याला. पण आता तिला कन्व्हिन्स तर आपण केलं आहे 3 महिन्यांसाठी, पण करायचं काय हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. ह्या अमित राज्याध्यक्षाला कमी लेखण्यात मी खूप मोठी चूक केली होती. तो जेवढा स्मार्ट दिसतो त्यापेक्षा कैक पटीने त्याचा मेंदू चालतो. त्याच्या इंटेलिजन्सला इतकं हलक्यात घेऊन एवढी मोठी चूक करून बसलो आपण 6 वर्षांआधी, त्याच्यावर हल्ला करून. शिट. त्याने रागातच तिथल्या एका खुर्चीवर लाथ मारली. फ्लॅशबॅक 6 वर्षांआधी. बॉस, काम झालंय. त्या शार्पशूटरचा फोन आला आणि इथे तो खुनशी हसला. चला, अमित राज्याध्यक्ष, तुमच्या चितेची तयारी करायला घ्यायला हवी, तो गडगडाटी हसत स्वतःशीच बोलला. पण काहीच वेळात त्याला कळलं की अमितला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं आहे, कारण तो ऑन दी स्पॉट नाही गेला. तशी त्याने रागाने हाताची मूठ आवळली. पण असो, गोळी छातीवर लागली आहे म्हणजे त्याचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी होते, म्हणून तो निर्धास्त होता. आणि असंही त्याच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी केली होती त्याने, त्यामुळे तर तो हवेतच उडत होता. त्याने त्याच्या वकिलाला फोन करून बोलावून घेतले. त्याचा वकील आला, पण वकील जे जे बोलला ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे बघा कुणाल सर, अमित सरांनी ही पॉवर ऑफ अटॉर्नी तुमच्या नावावर जरी केली असली तरी त्यात खूप सारे क्लॉजेस ॲड केले आहेत. म्हणजे जसं की तुम्ही फक्त ऑफिसच्या रिलेटेड छोट्या डीलचे डिसिजन घेऊ शकतात, पण मोठ्या डीलसाठी तुम्हाला त्यांचा कन्सर्न घ्यावाच लागेल. तुम्ही कंपनीच्या अकाउंटमधून 50 लाखापर्यंतच अमाऊंट विथड्रॉ करू शकतात. त्याच्या वरची अमाऊंट असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यांची परमिशन घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ह्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा उपयोग करून त्यांची कोणतीच प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर नाही करू शकत. अजून एक, जर मोठ्या डीलसाठी तुम्हाला फंड हवा असेल, त्यासाठी पण फक्त अमित सरांची सही चालणार नाही. त्यासाठी त्यांचे रेटिना स्कॅन करूनच ते फंड रिलीज करू शकतात तुम्ही. त्या वकिलाने ते सगळे क्लॉजेस त्याला वाचून दाखवले आणि तो मात्र शॉक लागावा तसा त्यांच्याकडे बघतच राहिला. म्हणजे हे असं काही असेल ह्याचा त्याने विचारच केला नव्हता. पण तो हे विसरला होता की तो अमित राज्याध्यक्षाशी पंगा घेत होता. आणि सर, अजून एक गोष्ट कळली आहे मला, जी खूपच महत्त्वाची आहे, तो वकील बोलला. आता अजून काय महत्त्वाचं राहिलंय? हे ऐकूनच स्वाहा झालंय माझं. बोला पटकन, काय सांगायचंय? तो चिडून बोलला. सर, अमित सरांची वील आहे. त्याच्यात असं लिहिलंय की जर त्यांचा मृत्यू असा घातपाताने, हल्ला करून किंवा काही संशयास्पदरित्या झाला तर त्यांची सगळी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये जाईल. कोणालाच काहीच मिळणार नाही, ना त्यांच्या मॉम डॅडला आणि नाही त्यांच्या वाईफला सुद्धा. तो वकील बोलला, पण आता ते ऐकून कुणाला अटॅक यायचा तेवढा बाकी राहिला होता. एवढी मोठी गोष्ट मला आधी का नाही सांगितलीस? कुणालने चिडून विचारलं. सर, ती त्यांची सिक्रेट विल होती, नवीन बनवली होती त्यांनी. आम्हाला पण आताच माहीत झालं. तो वकील खाली मान घालून बोलला. निघा आता. कुणाल रागानेच बोलला तसा तो वकील निघून गेला. एवढी मेहनत घेतली इतकी वर्षे, पण हा अमित राज्याध्यक्ष नीट कळलाच नाही मला. हुशार आहे तो माहीत होतं मला, पण इतका हुशार असेल कधी कल्पना केलीच नव्हती मी. आता त्याला जिवंत तर ठेवावंच लागेल. काहीही होऊ देत, तो मरता कामा नये. इतक्या सहजासहजी मी हे सगळं वैभव हातातलं जाऊ देणार नाही. तो खूपच रागात स्वतःशीच बोलला. पण जान्हवीला त्याचा खरा चेहरा कळला होता, म्हणून तिला काहीच कळू न देता तिच्याशी सोयीस्कररित्या त्याने डील केली होती. म्हणजे ती अमितच्या आयुष्यातून निघून पण जाईल आणि अमित बरा जरी झाला तरी तिचा इतका तिरस्कार करेल की तो स्वतःच कोलमडून जाईल, तुटून जाईल तिच्या विश्वासघाताने आणि पुन्हा कधीच उभा राहणार नाही. इनडायरेक्टली सगळा बिझनेस आपल्याच हातात येईल, असा काहीसा विचार केला होता त्याने. पण घडलं मात्र वेगळंच होतं. तिने केलेल्या विश्वासघातामुळे तो इतका तुटला होता की त्याने तिच्या तिरस्कारात स्वतःला अजूनच स्ट्रॉंग बनवलं आणि पूर्णपणे त्याच्या कामात झोकून दिलं, ज्यामुळे कुणालचं स्वप्न स्वप्नच राहिलं. फ्लॅशबॅक ओव्हर. काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल ह्या अमित राज्याध्यक्षाला त्या खुर्चीवरून हटविण्यासाठी. कुणाल मनातच विचार करू लागला. आता एक पूर्ण आठवडा निघून गेला होता. जानूच्या परत येण्याने अमित अस्वस्थ झाला होता.
तिला बघण्यासाठी जीव तुटत होता त्याचा, पण त्याने स्वतःला खूप सावरलं होतं. तो ह्या पूर्ण आठवड्यात रीमा फॅशन इंडस्ट्रीमध्ये गेलाच नव्हता. जानूला पण वाईट वाटत होतं, कारण तिला पण त्याला बघावं असं प्रकर्षाने वाटत होतं, पण तो काही येत नव्हताच तिथे. तिचे डोळे पण आसुसले होते त्याला एकदा पाहण्यासाठी, पण तो आलाच नव्हता इतक्या दिवसात. एका पॉश मॉलमध्ये एका चेंबरमध्ये गोलाकार टेबल भोवती मीटिंगसाठी सगळेजण बसले होते. मेन चेअरवर अमित बसला होता. मीटिंग सुरू झाली होती. अमित उठला आणि इंट्रोडक्शन देऊ लागला, पण अचानक त्याच्या पायाला विळखा घातलेला त्याला जाणवला. तसा तो दचकला आणि त्याने खाली पाहिलं. एक 4-5 वर्षांची क्यूट मुलगी त्याच्या पायाला अगदी घट्ट बिलगून उभी होती. तिला तसं त्याला बिलगलेलं पाहून तो मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.